आता काही काळजी करू नकोस, तुझं घर समजूनच राहा. नारायणीताई, बोलून झालं असेल तर अक्कांनी तुम्हाला आज बोलवले. खरं आनंदी, मी आलेच. आज खऱ्या अर्थाने मी तुला माझं घर दाखवते. आणि काय आजी भज्जी, कशी वाटली माझी मैत्रीण? ते आज जाऊन तुझ्या आईला विचार. आनंदी, मी आलेच. मम्मा, नारायणी, हे बघ, तो मुलगा जो कोणी असेल ना त्याला. मम्मा, पण तो आलाच नाही. त्याचं काहीतरी महत्वाचं काम निघालं. झालं, बरं झालं. तू आता एक काम कर, फ्रेश हो आणि जेवायला घे. कशी वाटली आपली खोली? या अख्ख्या वाड्यात मला सर्वात आवडलेली जागा जर कुठली असेल ना तर ही हाय. आणि त्याच्यापेक्षा झाक गोष्ट सांगू का, की मी हा तुझ्या बरोबर आणि या वासरा बरोबर इथं राहणार आहे. हे वासरू तर लय झाके रे. ती मुलगी पंढरी बरोबर गोठ्यात राहणार आहे. काय? एक मिनिट, एवढं आश्चर्यचकित व्हायची काही गरज नाहीये. ती कुठल्या काचेच्या महालातून नाही आलेली इथे राहायला, कळलं? तिच्या फळापेक्षा आपला गोठा नक्कीच जास्त स्वच्छ आहे. पण मम्मा, तुला मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. खरं सांगायचं तर मला जमिनीसाठी पैसे पाहिजे असं खोटं बोलून मी तात्यासाहेबांकडनं पैसे मागितले. या कर्णाच्या अवतारानं मला लगेच पैसे दिले. पण मीच निघालो करंट. बायका पोरांची आण घेऊन सांगतो, जे काय बोललो ते समजा सत्य आहे. बघा, तुम्ही मला जे काय सांगितलं ते पण पोराबाळाची आण घेऊनच सांगितलं होतं ना? नाही साहेब, मी तेव्हा जे बोललो ते समजा खोटं होतं, पण आता जे मी सांगितलं ना ती गोष्टीची ओरिजिनल प्रत आहे. तात्या, 5,000 पगार असणाऱ्या या माणसाला तुम्ही 10 लाख रुपये देऊ शकता. मग 80,000 पगार असणाऱ्या तुमच्या या मुलाला 10 लाख नक्कीच द्याल ना? येणार म्हणजे काय, येणारच. वावरातलं ढेकळ सोडून ढेकळावर घातलेली लात तर ढेकळा दगडावरच केले. मग आपण फडावर चाललोय. बरं, असं अचानक का जायचंय फडावर? सुंदरला भेटायला. का? म्हणजे सुंदरनी बोलवलंय का आपल्याला? हो, त्यानंच आपल्याला भेटायला बोलवलंय असं खोटं कारण सांगायचंय आपण. आता फक्त चल माझ्या बरोबर. 2 मिनिटं. हे बघा नारायणीताई, मला हे समजत चुकीचं वाटतंय. हे बघ आनंदी, मी सुद्धा तुझ्यासाठी अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता तुझा नंबर आहे. चल आता. मावशे, गुलाबी, मागव, अगं हे गुलाबी बघू नका, खिडकी लावून घे, लावून घे. अगं काय बोलतेस काय तू? एका माणसाला 4-5 माणसं गुराढोरासारखी मारतायत, आपण काय बघत राहायचंय वय? अगं पण आपण काय करणार आहे? आपल्याला ओळखीचं ना पाळखीचा वय? तात्याच्या फार्म हाऊसवर ज्या माणसाने तुम्हाला वाचवलं तो काय तुमच्या ओळखीचा होता वय? तरी वाचवलं ना त्यांनी. अगं ते मला समजा माहिती आहे. बाबू, अरे गुलाबी, ऐक माझं. बाबू, पाणी आण लवकर. 1 मिनिट. काय चाललंय तुमच्या दोघींच्या एवढ्या रात्री? कुठे चाललात तुम्ही? फडावर. एवढ्या रात्री तुम्ही दोघी फडावर चाललाय? काय काम आहे तिथे? अगं मम्मा, आनंदीला करमत नाहीये. सारखी नुसते सुंदरची आठवण काढते. तुझे ते फडावरचे संस्कार माझ्या मुलीवरती लादू नकोस. तिच्याबरोबर जरा राहा आणि खानदानीपणा कशाला म्हणतात हे शिक, कळलं? आनंदी, इथली काय बी काळजी करू नका. तिथल्या समजा लोकांना जिंकून घे.